हॅलो फ्रेंड्स. नीटची एक्झाम हा सर्वात महत्त्वाचा टप्पा तुम्ही पार केलेला आहात. आता पुढं काय? प्रत्येक पॅरेंट्सचा हा एकच प्रश्न आहे, की इतका स्कोर आलेला आहे आणि मला कोणतं कॉलेज मिळेल? तर आलेला स्कोर आणि मिळणारं कॉलेज यामध्ये जी प्रोसेस आहे ना, ही खूप महत्त्वाची आहे बरं का. आता नीटचा स्कोर चांगला आला म्हणजे मला चांगलं कॉलेज मिळेल असं नाही आहे बरं का. तर त्यासाठी प्रोसेसमध्ये एक जरी चूक झाली तरी तुमच्या हातातली मेडिकलची सीट जाऊ शकते. आता यासाठी काय करावं? तर यासाठी आपल्याला काउन्सिलिंग महत्त्वाचं आहे. तर आता नीटच्या स्कोरवरून मेडिकलचं ॲडमिशन होतं का? तर नाही. त्यासाठी नीटचा रँक, तुमची कॅटेगरी आणि तुमचं रिझर्व्हेशन यावरून तुम्हाला सीट अलॉट होत असते. मग त्यासाठी काय करावं लागेल? तर त्यासाठी आपल्याला रजिस्ट्रेशन, चॉईस फिलिंग, चॉईस लॉकिंग, डॉक्युमेंट सबमिशन आणि रिपोर्टिंग ही प्रोसेस कंप्लीट करावी लागते. तर मग आता मला स्टेटच्या प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करायचं आहे. तर मी काय करायला लागेल? तर स्टार्टिंगला आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागेल. मग रजिस्ट्रेशन कसं करायचं? त्यासाठी काही डॉक्युमेंट्स लागतात का? त्याची डेट केव्हा आहे? त्याची डेडलाईन काय आहे? यासाठी तुम्हाला काउन्सिलिंग महत्त्वाचं आहे. आता चॉईस फिलिंग. चॉईस फिलिंगसाठी आपल्याला काय करावं लागेल? तर तुमच्या आलेल्या नीटच्या रँकवरून तुम्हाला मिळणारं कॉलेज हे जे आहे त्याची 1 to 1 काउन्सिलिंग करून आपण त्याची प्रेफरन्स लिस्ट बनवली असती आणि ती प्रेफरन्स लिस्ट त्यावरून आपण चॉईस फिलिंग करत असतो. तर यासाठी आपल्याला काउन्सिलिंग महत्त्वाचं आहे. आता मला सीट अलॉट झालेली आहे, तर मी पुढं काय करायचं? मला तर ती अपग्रेड करायची आहे. मग यासाठी काय रूल्स आहेत? तर यासाठी आपल्याला काउन्सिलिंग महत्त्वाचं आहे. सीट मिळालेली आहे आणि मला ती कन्फर्म पण करायची आहे. तर त्यासाठी मला काय करावं लागेल? तर त्यासाठी कॉलेजला जे रिपोर्टिंग लागतं, त्यासाठी कोणता डी-डी काढायचा, कोणाच्या नावे तो डी-डी काढायचा, कोणकोणती डॉक्युमेंट्स घेऊन जायची, त्यातली सेल्फ अटेस्टेड किती असली पाहिजे, ही सगळी माहिती तुम्हाला काउन्सिलिंगमध्येच मिळून जाईल. हां, आता तुम्हाला काउन्सिलिंग संदर्भात जर काही डाउट्स असतील, तर खाली दिलेल्या नंबरवर नक्की कॉन्टॅक्ट करा आणि अशा छान-छान माहितीसाठी अस्मीच्या यूट्यूब चॅनलला आणि इन्स्टा पेजला नक्की सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि लाईक करा. थँक यू.